नमस्कार मित्रांनो, क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. असे क्वेश्चन बोर्डमध्ये 4 मार्कासाठी विचारतात. ठीक आहे. आणि असे क्वेश्चन मुद्दामून बोर्डवर टाकत असतात, कारण याच्यामध्येच तुमचे मार्क्स काढायचे असतात. बरोबर. आणि इथंच पिपा वाजते बरेच जणांचं. बरोबर आहे. असे क्वेश्चन आपण पाहू. नेमका का म्हणतात, क्वेश्चन थोडासा अलग प्रकारचा आहे. ठीक आहे. याला समजू पहा. का म्हणतात एबीसीडी, का म्हणतात क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. तर इन पाहिजे, इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. आता क्वाड्रिलॅटरल कोणसा मला नाही माहिती. ठीक आहे. आपल्या मताने क्वाड्रिलॅटरल काढून टाकू. आता कसा राहू शकते तो लंगडा लुल्ला कसा आहे आपल्याला नाही माहिती. ठीक आहे. तर मी एक काम करतो, आपल्या मताने क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. नाव काय एबीसीडी. तर पहिले मी एबीसीडी नामकरण केलो. ठीक आहे. कसंही करू शकता, एबीसीडी असं नाव दिलं. ठीक आहे. आता काय म्हणतात बा बीसी, चेक करा. बीसी पॅरलल एडीला हे बडी आहे. ठीक आहे. टकाटक. ठीक आहे. काय म्हणतात पहा की इथं देऊ ना इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी मध्ये का देऊ नाही पहा, चेक करा. का देऊ ना की बीसी पॅरलल कोणाला एडीला. ठीक आहे. इथपर्यंत गिवन आहे. ठीक आहे. आणि काय म्हणताय पहा एसी अँड बीडी. चेक करा. एसी अँड बीडी हे दोन्ही गोष्ट दिसतात. एसी आणि बीडी का धंदे करतात. एसी अँड बीडी इंटरसेक्ट करतात ऍट पॉइंट पी. ओ नाईस. ठीक आहे. पी मध्ये इंटरसेक्ट करतात. ठीक आहे. आणि काय म्हणताय पहा पुन्हा इंटरसेक्ट केलं पी मध्ये. एपी जो आहे एपी हा 1/3 एसी आहे. म्हणजे एसीच्या म्हणजे सपोज दॅट ओके एपी जो आहे. ठीक आहे. एपी तो काय की एसीच्या 1/3 आहे. एसीच्या 1/3 आहे. त्यानंतर मग देन प्रूव्ह द्या. प्रूव्ह काय करायचं आहे पहा की डीपी जो आहे डीपी हा हाफ राहील कोणाच्या पीबीच्या. ठीक आहे. वाटत तर नाही बरोबर आहे की डीपी हाफ आहे कोणाच्या पीपीच्या. ठीक आहे. वाटत नाही, पण आपण रफ डायग्राम काढलो ना. फेअर थोडी तुम्हाला माहित आहे, मला नाही माहित आहे. ठीक आहे. हे डायग्राम कोणसी आहे पटलं ना. ते रफ डायग्राम असते. जॉमेट्री मध्ये फील करा. ज्याला फील करता आलं त्याला जॉमेट्री यू जमते. बरोबर. ठीक आहे. तर आता पाहू आपण काय म्हणतात. एक काम करता. ठीक आहे. मी 2 ट्रँगल पाहता चेक करा. इन ट्रँगल एक ट्रँगल घेतो सीपीबी. हा वाला ट्रँगल पहा सीपीबी दिसला. इन ट्रँगल सीपीबी अँड दूसरा ट्रँगल एपीडी अँड ट्रँगल एपीडी. ध्यान से देखो. ठीक आहे. सीपीबी चेक करा. सीपीबी आणि एपीडी 2 ट्रँगल पहा. आता मला सांगा इकडे पहा. ध्यान से देखो. हा जो आहे हा याला पॅरलल आहे असं मी नाही म्हणता बरं. बीसी पॅरलल एडीला. ठीक आहे. तर पहा का दिसता जेड हा वाला अँगल याला इक्वल राहील का नाही. ठीक आहे. मानता नाही गोष्ट. ठीक आहे. अल्टरनेट इंटेरियर अँगल. तर हा वाला अँगल डायरेक्टली पहा अँगल बीसीपी. ओके बीसीपी बीसीए लिहू शकता ना, ते इकडे नेऊ शकता, पण आपल्याला थोडी जायचं एवढ्या तरी थांबला तरी होते. ओके अँगल बीसीपी इक्वल्स टू अँगल कोणाला पहा चेक करा. अँगल कोणाला डीपीए. ठीक आहे. बीसीपी हा डीपीए ला इक्वल आहे. त्यानंतर दुसरा पहा हा वाला अँगल याला इक्वल आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर दुसरा अँगल पहा. ध्यान से देखो. अँगल सीबीपी अँगल सीबीपी अँगल कोणाला एडीपी ला इक्वल आहे. पहा सीबीपी कारण पहा नाही इकडून जर पाला तसा उलटा झेड बनत आहे ना. बरोबर. म्हणजेच काय होईल पहा अँगल सीबीपी चेक करा. अँगल सीबीपी इक्वल्स टू कोणाला राहील. सीबीपी हा एडीपी ला. तर कशावरून पहा एडीपी बरोबर लिहून द्या. एडीपी. ठीक आहे. एडीपी. तर याचा रिझन लिहा लागते जॉमेट्री. हे मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. काय होईल पहा याचा अल्टरनेट इंटेरियर अँगल. रिझन लिहायचं अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. मग ट्रँगल सीबीपी म्हणजे सीपीबी कॉन्ग्रंट नाही सॉरी सिमिलॅरिटी. कॉन्ग्रंट नाही. ठीक आहे. सिमिलर झाला ट्रँगल कोणता एडीपीला एपीडीला सॉरी सीपीबी हा कोणाला एपीडीला इक्वल कॉन्ग्रंट झाला सॉरी सिमिलर झाला. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता जसं सिमिलर होते तर तुम्हाला माहित आहे की त्याची साईड प्रोपोर्शनल असतात. ठीक आहे. बरं कोणती टेस्ट बाय ए टेस्ट असं लिहायचं. पटलं. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा जेवढा सीपी आहे सीपी डिवायडेड बाय एपी होईल. चेक करा. सीपी डिवायडेड बाय एपी इज इक्वल टू इकडे काय होईल पहा चेक करा की सीपी डिवायडेड बाय एपी आला. आता आपल्याला पुढचा काय करायचा पीबी डिवायडेड बाय पीबी म्हणजे बीपी डिवायडेड बाय काय होईल पीडी होईल किंवा डीपी होईल. ठीक आहे. हेच काऊन घेतलं. हा एक प्रश्न पडला की सर पुन्हा एक तिसरी साईड. तर भाऊ मला चेक का करायचा इथं पहा ना. आपल्याला बीपी पाहिजे डीपी पाहिजे एपी पाहिजे सीपी नाही पाहिजे पण पाहिजे ना. ओके. त्याचा रिझन काय राहील की साइड्स आर इन प्रपोर्शनल राहते. कोणाचे प्रपोर्शनल कोणाचे सिमिलर ट्रायंगलचे. बरोबर. आता एक काम करता पहा वरती प्रूफ करता. ठीक आहे. आपल्या ठीक आहे. आता काय होईल पहा एक काम करता इकडे
आपल्याकडे का देऊ नाही पहा, एपी देऊ नाही, ठीक आहे, एपी. आणि एक काम करतो पहा, एक लॉजिक लावता की इकडे पहा, ध्यान से देखो, जर मी एसी ला जागे आणतो, ध्यान से देखो, हा जो आहे 3 इंटू एपी होईल, कारण मल्टिप्लाय होईल ना. तर मग मला सांगा 3 जाग्यावर राहील, एसी जाग्यावर हा एपी इकडे डिवाइड नाही होईल का, म्हणजे एसी बाय एपी 3 राहते, याच्यावर भेटला एसी बाय एपी, तर ती एसी आणता येईल का, अरे सर नाही आणता येईल, ठीक आहे. मग एक काम करतो पहा, मी एक लॉजिक लावतो, ठीक आहे, की बाय, तुम्हाला माहित आहे मी हे पुढे दोन्ही का करता, उलटे करतो, ठीक आहे. यालाच का म्हणतात, याला म्हणतात इन्व्हर्टेंडो, बरोबर, ठीक आहे. काय म्हणतात, इन्व्हर्टेंडो. तर काय म्हणते पहा आता, एपी डिवायडेड बाय सीपी इज इक्वल टू डीपी डिवायडेड बाय बीपी. काहीच नाही केलं पहा, हा असा, हा कुठून आला, बाय इन्व्हर्टेंडो, इन्व्हर्टेंडो, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, इन्व्हर्टेंडो. आता फायदा काय झाला पहा, एपी जागे आला, मला सांगा हा जो सीपी आहे ना, सीपी ध्यान से देखो, तिथे एसी आणायचं असेल, हा सीपी जर आणायचं असेल तर पुरा एसी मायनस एपी केलं तर नाही जमल का, अरे हो सर, एसी मायनस एपी इज इक्वल टू सीपी. तर इथे लिहिता पहा का होईल, एसी मायनस एपी इज इक्वल टू सीपी, आणि इकडे लिहिता डीपी आणि बीपी. आता तुम्ही म्हणाल की सर इकडे नाही इकडे काम केल्या, कारण लॉजिक पहा ना, मला डीपी पाहिजे आणि बीपी याच्यामध्येच ते रिलेशन आणून प्रूफ करायचा, ठीक आहे. तुम्ही त्याला हात नाही लावला, ठीक आहे. आता काय होईल पहा, ध्यान से देखो, ठीक आहे. आता पहा एपीला हटवतो, काउंट पहा, ध्यान से देखो, एसीच्या खाली जर एपी आणलो तर फायद्याचा दिसता. तर तुम्हाला माहिती आहे, दाखवतो पहा, जसं 3/4 आहे, तर तुम्ही या 3 ला पुन्हा 5 ने डिवाइड करा आणि या 4 ला 5 ने डिवाइड करा आणि काटा, त्याला काहीच फरक नाही पडत, 3/4च राहत, ठीक आहे. तर याचा लॉजिकचा यूज करता पहा की एपी जसा आहे तसा या एपीला एपीने डिवाइड करायचं, जसं 5 ने केलं ना, तर मग येते एसी मायनस एपीला पुन्हा एपीने डिवाइड करा आणि इकडे का राहील पहा, ध्यान से देखो, हा मिटवूनच घेतो, डीपी अपॉन बीपी, ठीक आहे. पटलं का पहा, पुन्हा एपी एपी कटल तो तोच येईल बाय धिस रूल, ठीक आहे. पटलं नाही परत क्लिअर आहे. मग काय पहा, एपी एपी उडल 1, ठीक आहे, एपी एपी उडल 1 आणि डिवायडेड बाय पहा, हा बाप सेम होईल ना, म्हणजे सेपरेट होईल, एसी अपॉन एपी मायनस एपी अपॉन एपी, ठीक आहे. आणि इकडे राहील डीपी अपॉन बीपी. पुन्हा एक प्रश्न की सर याले काहीच नाही करता, कारण प्रूफच तो आणायचा मेरे अजीज दोस्त, ठीक आहे. मग आता काय होईल पहा, थोडासा मिटवता की 1. आता चेक करा, एसी अपॉन एपी किती आहे, ओ सर 3 मायनस एपी एपी कटला म्हणजे 1 आणि डीपी बाय बीपी, ओ नाईस. मग थोडासा आता दिसत आहे नजारा, बरोबर आहे. आता काय होईल पहा, याच्यामध्ये फायनली या खूपच्यातली तर जागा ना आपल्याकडे, ठीक आहे, मिटवा लागते. आता काय करतो आपण, ध्यान से देखो की इथे येईल 1 डिवायडेड बाय 2, कारण 3 - 2 आणि इज इक्वल टू आला डीपी अपॉन बीपी, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. पेन बरोबर चालत नाही, तिकडे पहा 1/2, ठीक आहे, डीपी अपॉन बीपी. आता चेक करा, आपल्याला डीपी पाहिजे ना, तर डीपी पहा, डीपी जाग्यावर ठेव, डीपी जाग्यावर, आणि एक काम करा 1/2 जाग्यावर आणि डीपी, ठीक आहे. आणि पाच चेक करा, तेच तर शो करायचा होता, डीपी जो हाफ ऑफ बीपीच्या राहते. अशा प्रकारे झाला प्रूफ आणि 4 मार्क तुमच्या हातात, ठीक आहे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.